तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लासने लेसन नंबर 1 सेट्स प्रॅक्टिस सेट 1.3. क्वेश्चन आहे आपला 6th. तर क्वेश्चन 6th काय, विच सेट ऑफ नंबर क्लॉट बी द युनिव्हर्सल सेट द गिवन बिलो. म्हणजे बघा आपल्याला ही बघा सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5, सेट ऑफ मल्टिपल 7, सेट ऑफ मल्टिपल 5 12 याच्याकडे आपल्याला मल्टिपल्स लिहायचे आहे. आणखी मग नेक्स्ट आपल्याला याचा युनिव्हर्सल सेट लिहायचा आहे. तर आपण याचा काय सर्वांचे मल्टिपल म्हणजे कसे बघा 2 to 4 म्हणजे 2 ने 2 ला गुणा केला तर काय 4 आला, 2 ने 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 आला. तर असेच आपल्याला बनवायचं आहे बघा. तर इथे मी आता 5 न करतो मित्रांनो, ए इज इक्वल टू ब्रॅकेट. आता काय आपल्याला 5चा करायचं आहे ना, 5चे मल्टिपल लिहायचं आहे. तर आपण याचे काय पहिले आपण मल्टिपल्स लिहू 5चे. तर बघा 5 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 झालं. आपण हाईटपर्यंत लिहू. तर आपल्याला येते 5चं टेबल लिहायचं आहे. आणखी नेक्स्ट आहे आपलं 7 सेट बी ऑफ मल्टिपल ऑफ 7 म्हणजे 7चे आपल्याला मल्टिपल लिहायचं मित्रांनो. तर आपलं काय ज्याला आपण फर्स्टला टिक करून घेऊ. आणखी सेकंड आहे आपलं बी इज इक्वल टू ब्रॅकेट 7चे मल्टिपल्स लिहायचं. म्हणजे 7चे मल्टिपल कसे मित्रांनो, 7चा टेबल लिहून घ्या. 5 वरून 7चा टेबल लिहून घ्या. तर बघा 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35. डॉट 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 देऊन ब्रॅकेट क्लोज. सर्व इथे डॉट नाही दिले तर आपण इथून ब्रॅकेट क्लोज. आता थर्ड आहे आपला सेट सी ऑफ मल्टिपल्स ऑफ 12 म्हणजे 12चा आपण 5पर्यंत का म्हणजे 5पर्यंत नाही तुम्ही कुठपर्यंत लिहू शकता. बट आपल्याला तिथे सांगितलं नाही म्हणजे कुठपर्यंत लिहायचं आहे तर आपण डॉट डॉट देऊन ब्रॅकेट क्लोज करून देऊ. तर आता थर्ड आहे आपला मल्टिपल्स 12 म्हणजे आता आपल्या 12चे मल्टिपल्स लिहायचे म्हणजे टेबल्स सिम्पली 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60. आपण डॉट डॉट देऊन ब्रॅकेट क्लोज करून देऊ. आता नेक्स्ट टाईम बघू शकता मित्रांनो, सेट ऑफ म्हणजे सेट ऑफ युनिव्हर्सल सेट फॉर गिवन बिलो. म्हणजे आपल्याला या सर्वांचा काय करायचं, आपल्याला हे काढायचं म्हणजे आपलं सेट काढायचं, युनिव्हर्सल सेट काढायचं आहे. आपलं युनिव्हर्सल सेट म्हणजे काय मित्रांनो, सर्वांपेक्षा मोठा म्हणजे हे जे तिन्ही आहे म्हणजे हे जे तिन्ही पार्ट्स आहे ते युनिव्हर्सल सेटमध्ये थीम जाईल. तर एक्झाम्पल वाईज बघा नॅचरल नंबर, ते काय हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे काय नॅचरल नंबर्स आहे, हे सर्व नॅचरल नंबर्स आहे. हां, तर आपण काय नॅचरल नंबरचं इथं घेऊन घेऊ. नॅचरल नंबर ब्रॅकेट 1 2 3 4 आणखी 5. हे काय नॅचरल नंबर तुम्ही बघू शकता. 5 हा इथं पण आहे म्हणजे हे सर्व हे जेवढी नंबर आहे हे काय नॅचरल नंबर आहे. की थर्ड आहे आपला होल नंबर 0 1 2 3 4 की 5. हे काय होल नंबर पण आहे सर्व बघू शकता. आणखी थर्ड आहे इंटिजर नंबर मित्रांनो. हां, डॉट 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 -3 -2 आणखी -1 0 1 3 1 2 3 डॉट ब्रॅकेट क्लोज. हे काय हे इंटिजर पण आहे. तर याचे युनिव्हर्सल सेट कसं मित्रांनो बघा, हे तिन्ही आहे म्हणजे काय यांचे आयचे इंटिजर सॉरी हे काय इंटिजर्स आहे मित्रांनो, इंटिजर्स आहे, वोल नंबर आणखी नॅचरल नंबर पण आहे. तर याचा युनिव्हर्सल सेट का झाला तर आपण याला लिहू कसं मित्रांनो बघा WN ही आय इट इज युनिव्हर्सल सेट. आणखी का सेकंड आहे आपला बघू शकता मित्रांनो पी सेट ऑफ इंटिजर विच आर द मल्टिपल्स 4 म्हणजे 4 हा एक मल्टिपल्स आहे आणि याचे काय करायचं आपल्याला इंटिजर काढायचे आहे. तर इंटिजर कसे काढू मित्रांनो आपण म्हणजे सिम्पली यासारखंच. आता बघू शकता हे जे 3 आहे हे काय होते इंटिजर्स पण होते, वो नंबर आणखी नॅचरल नंबर पण होते. तर आपल्याला 4चे इंटिजर्स काढायचे आहे. तर सिम्पली आपण काय करू बघा मित्रांनो पी इज इक्वल टू ब्रॅकेट 4चे आपल्याला इंटिजर्स लिहायचे आहे. तर कसे 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20 डॉट 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 करून ब्रॅकेट क्लोज्ड. आपल्याला असं लिहायचं मित्रांनो. तर मित्रांनो आपला जो पी आहे तो आपला सॉल्व झाला आहे. तर बघू शकतो सेकंड आहे आपला टी सेट ऑफ ऑल इवन नंबर
ऑल इवन नंबर स्क्वेअर नंबर्स, म्हणजे आपल्याला काय इवन नंबर लिहायचे आणखी त्याचे स्क्वेअर काढायचे. तर स्क्वेअर काढायचे म्हणजे कसं मित्रांनो बघा, टी इज इक्वल टू ब्रॅकेट, तर आपल्याला काय इवन नंबर लिहायचं. तर आपण इवन नंबर घेऊ 2 4 6 8 आणखी डॉट डॉट ब्रॅकेट क्लोज. तर याचं काय करायचं आपल्याला म्हणजे स्क्वेअर काढायचं. बघा 2 2 4 4 4 16 6 6 36 8 8 64. हे काय झाले यांचे स्क्वेअर. स्क्वेअर नंबर्स सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स ते आपले झाले. तर बघा तर हा इथे काय म्हणलं होतं बघा, हा इथे सेकंड क्वेश्चन आहे ना. तर यामध्ये म्हणलं होतं आपल्याला युनिव्हर्सल सेट द गिवन बिलो. तर याचे आपल्याला युनिव्हर्सल सेट काढायचे आहे ना. तर आपलं हे 2 क्वेश्चन तर झालेच आपले. तर याचा पण एक युनिव्हर्सल सेट काढू. तर हे काय इंटिजर्सचं पण आहे. तर आपण काय लिहू NWI. एन म्हणजे नॅचरल नंबर, डब्ल्यू म्हणजे होल नंबर, की आय म्हणजे इंटिजर्स. हे काय आपले ते आपण इथे लिहून घेऊ आता. WNI इट्स युनिव्हर्सल सेट. इट्स युनिव्हर्सल सेट्स. नंबर 7. तर क्वेश्चन नंबर 7 त्या मित्रांनो, लेट्स ऑल स्टुडंट ऑफ क्लास इन द युनिव्हर्सल सेट. द set a B student whose the score 50 or more marks in maths, then write the complement of set in. तर बघा मित्रांनो मीने इथे एक म्हणजे एक आन्सर लिहिले, जसे आपल्याला 2 आन्सर काढायचे. एक ए आहे आणखी एक एचा कॉम्प्लिमेंट आहे, आणखी एक आहे एचा कॉम्प्लिमेंट. तर फर्स्ट मी एला थोडं समजा सांगतो, मग सेकंड मग आपण लिहू. तर पहिला म्हणजे जो फर्स्ट आन्सर होता तो मी लिहिला आहे. बघू शकता, मी तुम्हाला वाचून दाखवतो मग सांगतो समजून. द सेट ऑफ स्टुडंट हू स्कोर 50 और मोर मार्क्स इन मॅथ्स, म्हणजे ज्या मुलांनी 50पेक्षा जे 50+ जे मार्क घेतले आहे, 50पेक्षा जास्त किंवा 50 या जास्त या 50 जे घेतले ते एमध्ये येईल. आणखी जे ए कॉम्प्लिमेंटनी मोर काय बघा आपण असे लिहू. The set of student who scored 15 more less marks in maths. तर कॉम्प्लिमेंटमध्ये मोर दॅन लेस म्हणजे 50पेक्षा कमी ते ए कॉम्प्लिमेंटमध्ये येते. तर आपण लिहिलं कसं बघा, द सेट ऑफ स्टुडंट हू द स्कोर 15 मोर लेस मार्क्स इन मॅथ्स, म्हणजे मॅथ्समध्ये 50पेक्षा कमी हे एक कॉम्प्लिमेंटमध्ये येईल. आणखी एमध्ये 50पेक्षा प्लस म्हणजे 50पेक्षा जास्त. तर असा करतो मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी शेअर करायला विसरू नका. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट 1.3 मधला आखरी क्वेश्चन.